तुम्ही बिझनेस लीडर बनताना आपली व्हॅल्यू सिस्टम कशी सेट केली पाहिजे आणि ती प्रत्येक वेळी एक्झाम्पलद्वारे कशी आपल्या पूर्ण इकोसिस्टमला बिंबवली पाहिजे हे जर का शिकायचं असेल तर आपण खरं महाराजांकडून शिकलं पाहिजे. कारण त्याच्या स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये स्त्रियांचा आदर सन्मान याला अत्यंत मोलाचं स्थान होतं. आपल्याला कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट माहिती आहे. तिला ज्यावेळी युद्धानंतर लोक पकडून घेऊन आले त्यावेळी तिचा साडी चोळी देऊन त्यांनी सत्कार करून पाठवून दिलं. परंतु इथं स्वराज्य व्हायच्या आधीची गोष्ट आहे. स्वराज्य निर्माण झाल्यानंतर सुद्धा 1768 साली त्यावेळी बालेवाडीच्या किल्ल्यामध्ये सखुजी गायकवाड त्यांच्या साथीदाराने आक्रमण केलं आणि तिकडच्या ज्या सुभेदार होत्या आनंदीबाई देसाई त्यांनी 27 दिवस लढा दिल्यानंतर शेवटी ज्यावेळी सखुजी गायकवाड जिंकले त्या उन्मादामध्ये त्यांनी देसाईबाईंवरती बलात्कार केला आणि हे ज्यावेळी महाराजांना कळलं त्यावेळी जिंकून आलेल्या सखुजी गायकवाडचा सत्कार करायच्याऐवजी त्यांनी त्याचे डोळे काढले आणि त्यांनी एक्झाम्पल सेट करून दिलं की व्हॅल्यू सिस्टीम बरोबर नो कॉम्प्रोमाइज. आणि अशा पद्धतीने ही व्हॅल्यू सिस्टीम जर का आपण प्रिझर्व केली तर खऱ्या अर्थाने आपण वेगळ्या प्रकारची इकोसिस्टीम तयार करू शकतो. हे प्रत्येक उद्योजकाने जाणलं पाहिजे.